ನಮಗೆಲ್ಲ ಈ ಕಟ್ಟಿಗೆ ತೊಯ್ದವ, ಅನ್ನ ತೊಯ್ದವ, ಮನ್ಯಾಗ ಅರ್ಬಿ ತೊಯ್ದವ, ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ಈಗ ಏನು ಇಲ್ಲ, ರೋಡ್ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಬಿಟ್ಟಿದೇವ್ರಿ. ಇಟ್ಟೆ ಹುಟ್ಟಿದ ಅರ್ಬಿ ಮೇಲೆ ಇದೇವ್ರಿ. ಕುಸ್ಗಳು ಸಣ್ಣ ಕುಸ್ಗಳು ಎಲ್ಲ ಐರನ್ ನಡದ್ರಿ. ತಂಡ್ಯಾಗ ನಡಗಲ್ಗತ್ತಾರಿ. ಕುಡಿಲಾಕ ನೀರ್ ಸಿಗಾಗ್ಯಾವ್ರಿ. ಹೊಚ್ಕೊಳಕ್ಕಿಲ್ಲ, ತಂಡಿ ಐರನ್ नडगल. सगळं गाव पाणी शाळू सगळं नाही बघा आम्हाला. हाय तेवढा कपड्यावर आम्ही हाय आता. सगळं भिजले. कपडे काहीच नाही ते. हाय तेवढा दुसऱ्यांचे कपडे घेऊन आम्ही नेसायला लागले. सगळं पाण्यात गेले. सगळं भिजून सगळं हातरायला पांघरायला नाही, काय मदत नाही, काहीच मदत नाही. आता चुकलं तर आमचं बिडलं तर काहीच कोणी बघितलं नाही इथं येऊन आम्हाला. कोण जेवण नाही ना, नुसतं रोडवर देते ती भात कालवण देते ती, जाते ती रोड हातरायला पांघरायला. दुसऱ्याचं घरात आम्ही जेवण राहिले. पांघरायला पोरं बाळा आहे ती, 4 पोरं. सर्दी पाणी नाही, पावसाचं धरून पाणी प्यायला लागलो आम्ही. सगळं डबाम झाले. आता बोलायला ना, सर्दी खोकला आले ती, कुठलं पाणी प्यायचं, पाण्याचं सोय नाही, काहीच नाही. सगळं चुकलत बुडले आमचं. शाळू गाव कपडे पासून पावसाचं भयंकर लाट महाराष्ट्रामध्ये आहे. त्यातच आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून महापूरचं सुरुवात झालेलं आहे. आता आपल्या दक्षिण सोलापूर शिना नदीकाठी आपले गाव असलेलं आहे. 700 ते 800 लोकवस्ती आपल्या गावामध्ये राहायला आहे. 100% आपलं गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे. राजूर गावचे एकूण क्षेत्रापैकी 1 गुंठा पण राहिलेला नाही. 100% सगळं पाण्यामध्ये होऊन गेलेलं आहे. आपल्या जमीन काय आमचं मूळ व्यवसाय शेतीवर आहे. ह्याच्या सोडून कुठला व्यवसाय वगैरे काय नाही. संपूर्ण पिकं पाण्यामध्ये गेले. सगळं जनावर वगैरे घेऊन आपला 6 दिवस झाला आता इथे बिरनाळ मठामध्ये राहायला आहे. आणि आपल्याला भयंकर इथं त्रास झालेला आहे. आल्यावर सगळं पाण्यामध्ये आपले घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. आता आम्ही उघड्यावर म्हणजे एकदम अंगावर असलेल्या कपड्यावरच आलेलं आहे. कुठलं काय येताना वस्तू वगैरे काय आणलं नाही. आणि इथं आल्यावर आपल्याला काही सामाजिक संघटनेने, शेजारच्या गावातील लोकांनी, शेतकऱ्यांनी आपल्याला मदत केलेलं आहे. प्रशासन म्हणून आपल्याला एक दमडीचं आपल्याला अजून काय मदत नाही. आपल्याला शासनाकडून आपल्याला निदान आपल्याला आहे. आम्ही शासन म्हणून घाबरू नका, काळजी करू नका, आपला धीर दिलं नाही. तुमचं एवढं भयंकर करोडो रुपयाचं शेतकरी सगळं पूर्ण गेलेलं आहे. धीर आपल्याला दिलेलं आहे. जनतेनेच आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आपल्याला निश्चित झाला. सरकार काय आम्हाला बघायला तयार नाही. हे आपल्याला एक खंत वाटतोय साहेब सांगायला. आणि आपल्या पावसात अडकून जनावरांना चाऱ्याचं भयंकर अडचण आहे. चारा आता 2 म्हशीचे वासरू वारलेले आहेत पाऊस आणि चारा नसल्यामुळं. त्याचं काय अजून पंचनामा कोण आहे आता आजपर्यंत इथं फिरकल्या बघतात, जातात, फोटो काढतात. प्रत्यक्षात आपल्याला काही मदत नाही शासनाकडून. सामान्य जनतेने आपल्याला जनता म्हणून आपल्याला सहकार्य केले, जीव दिलेत, कोण मदत केलेत, कोण थोडंफार औषध गोळ्या दिलेत. जनतेचे प्रशासन म्हणून आपल्याला काय मदत आली आपल्याला खंत आहे. आणि आता शासनाला माझं माननीय मुख्यमंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, मला कळकळीची विनंती आहे. शेतकरी आमच्या घरे, शेती सगळं पिकं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आपल्याला मदतीचा हात प्रथमतः शेतकरी म्हणून आपल्याला उदरनिर्वाह म्हणून पहिलं डायरेक्ट 20,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुर्तास मदत म्हणून द्यावं, हे मला शासनाला कळकळीची विनंती आहे. नंतर जे पंचनामा हे करा तुम्ही. सुरुवात म्हणून आपल्याला जगण्यासाठी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 तर तुम्ही प्राथमिक म्हणून मदत द्यावं, हे माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या ग्रामाला कळकळीची विनंती आहे. औराद मंडळातील सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आवाहन करतो की सीना नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. जवळपास 1,40,000च्या वर विसर्ग सोडलेला आहे. आणि औराद मंडळ हे प्रामुख्याने सीना नदीच्या पात्रालगत जे गावं असल्यामुळं जवळजवळ या मंडळातील 11 गावं सीना नदीच्या पात्रालगत आहेत. त्यापैकी 4 गावांमधील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून हलवण्यात आलेला आहे. तसेच भीमा नदीच्या पात्रामध्ये देखील 1 लाखाच्या वर पाणी विसर्ग सोडल्यामुळं सीना नदीच्या पात्रामध्ये वाढ होऊन गावाच्या लगत असणारे सर्व घरे व दुकाने त्यामध्ये पाणी जाणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी आपले
साहित्यासह सुरक्षित स्थळी जावे. तसेच शासनाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये निवारा केंद्र स्थापित केलेलं आहे. ज्यांना निवारा केंद्रामध्ये जायचं त्यांनी निवारा केंद्रामध्ये जावं. ज्यांनी नातेवाईकाकडं पूर्वी गेलेले जो लोक आहेत त्यांनी नातेवाईकाकडेच राहावे आणि परत आलेले लोक देखील नातेवाईकाकडे जाणार असेल तर त्यांनी नातेवाईकाकडे जावे. तसेच पाणीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहावे. गेल्या 2-3 दिवसाखाली जी परिस्थिती होती भीमा नदी आणि शेना नदीचा जो रुद्र अवतार यांनी घेतला होता 20 किलोमीटरच्या आसपास, तशी परिस्थिती परत एकदा होऊ शकते का? तशी तेवढी मोठी परिस्थिती होणार नाही, परंतु पाण्याचा विसर्ग दर 1 तासाला 2 तासाला वाढत असल्यामुळे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त आसपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच माननीय कलेक्टर साहेबांनी देखील मागील कालपासून सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट आकाशवाणी आपल्या हवामान विभागाने घोषित केल्याचे सांगितलेलं आहे आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे देखील पाणी जर मोठ्या प्रमाणात जर पडलं तर आपल्या नागरिकांना जाण्याची संधीसुद्धा मिळणार नाही. त्यासाठी पूर्वीच अलर्ट केलेला आहे. तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी जावे ही विनंती. सोलापूर औराद या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं अलर्ट असं या ठिकाणी घोषणा देत आहे. परंतु माझं असं प्रशासनाला विनंती आहे किंवा प्रशासनाला आम्हाला म्हणजे असं सुचवायचं आहे की जे काय शेतकरी आहेत, जे काय लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलही आपण पाठपुरावा करून या ठिकाणी तुरंत त्यांच्या खात्यावर पहिला शेतकरीच्या पैसे घालणं गरजेचं आहे. कारण त्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. अक्षरशः घराची तर नासधूस झालेली आहे, पण शेती हे शेतकरी हे जगाचा पोशिंदा आहे. परंतु त्या ठिकाणी त्या शेतकरीलाच या ठिकाणी रडायची आज भूमिका आलेली आहे. तर प्रशासनाला या ठिकाणी प्रशासनाचे काही अधिकारी आहेत यांना आमची विनंती आहे की आपण प्रशासनाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून या ठिकाणी शेतकऱ्याला कशी मदत होईल या आपण सुचवावं किंवा आपण पाठपुरावा करावा.